इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। तिथे पंचास्तिका आहे, घेतलं घ्या वरच्या कप्प्यात. चटई चटई पंचास्तिका संग्रहामध्ये 99 नंबरची गाथा बघत होतो. जे खलू इंदिय गेच्छा विषया जीवे हिमहुंती ते मुत्ता सेसम हवदियमुत्तम चित्तम उभयम समाधियदी. मला दाखव अजून. ते नाही घ्यायचं तुला, लाल रंगाचं आहे ते घे. दोन्ही घे. काय अर्थ होतो? जे खलू इंद्रिय गेज्झा जीवेहिम इंद्रिय गेज्झा विषया, जे जीवाच्या इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य विषय असतात. टेबल घेते चालतं समोर. ते मूर्तिक असतात. म्हणजे पाचही इंद्रियांच्या द्वारे जे काही विषय ग्रहण केले जातात ते मूर्तिक असतात. आणि त्याला सोडून जे काही इंद्रिय अग्राह्य विषय आहेत ते सगळे अमूर्तिक आहेत. 99 नंबरची गाथा. असं म्हणा की इंद्रियग्राह्य विषय मूर्तिक आहेत आणि इंद्रिय अग्राह्य विषय अमूर्तिक आहेत, किंवा जे जे अमूर्तिक आहे तेथे इंद्रियग्राह्य नाही. आणि पुढे सांगितलं की मन जे आहे ते मूर्तिकला पण ग्रहण करतं आणि अमूर्तिकाला पण ग्रहण करतं. म्हणून सांगितलं चित्तम उभयम समाधियदी. चित्त उभय विषयांना ग्रहण करतं, म्हणजे ते मूर्तिक पण असतील किंवा अमूर्तिक पण असतील. तर त्यात थोडंसं आमचा विषय असं चाललं होतं की 6 इंद्रिय आहेत, म्हणजे 5 इंद्रिय आणि 1 मन. तर त्यामध्ये किती इंद्रिया प्राप्यकारी आहेत आणि किती अप्राप्यकारी आहेत सांगितलं होतं. काय सांगितलं? प्राप्यकारी म्हणजे 4 इंद्रिया प्राप्यकारी आहेत आणि 2 इंद्रिया अप्राप्यकारी आहेत. म्हणजे काय? प्राप्यकारी म्हणजे भिडून जाणणार किंवा अनुभव करणार विषयाला. जसं की लाडू खायचं तर असं खाता येत नाही, असं खावं लागतं. म्हणजे त्या स्पर्शनेंद्रियाला ते भिडून करणार अनुभव. म्हणजे काय म्हणायचं? स्पर्शनेंद्रियाला टच करून किंवा त्याच्याशी निकट येऊनच ते कार्य होणार. असे 4 प्राप्यकारी कशाला म्हणायचं? जे विषयाला भिडून ज्ञान करतात, त्याला म्हणायचं प्राप्यकारी इंद्रिया. मग ते किती आहे? कुठले कुठले आहेत? एक स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि कर्णेंद्रिय. तर हे 4 इंद्रिया जे आहेत ते प्राप्यकारी आहेत. स्पर्शनेंद्रिय स्पर्श केल्याशिवाय जाणू शकत नाही. कठीण आहे, मऊ आहे, गरम आहे, थंड आहे, कसं जाणणार तुम्ही डोळ्यांनी बघून? तर स्पर्शनेंद्रिय आहे त्या विषयाला स्पर्श करून प्राप्त होऊनच जाणतात. रसनेंद्रिय पण कुठल्या तरी पदार्थाचा रस ग्रहण करायचा तर त्याला ते प्राप्त होऊनच रस समजणार आपल्याला. त्या इंद्रियाला, रसनेंद्रियाला तो विषय जेव्हा प्राप्त होतो तेव्हाच त्याचं ज्ञान होतं. घ्राणेंद्रियाला पण ते गंध, त्या गंधाचे परमाणू जेव्हा येऊन मिळतील त्यावेळेसच तिथं त्या घ्राणेंद्रियाचं पण ज्ञान होतं. म्हणजे त्या विषयाचं घ्राणेंद्रियाच्या द्वारे ज्ञान होतं, म्हणून त्याला पण प्राप्यकारी म्हणलं. आणि कर्णेंद्रिय पण शब्द जर कानावर नाही पडले तर ऐकू आलं नाही का असं आपण म्हणतो. म्हणजे काय? बोललं तर होतं पण आपण त्या कर्णेंद्रियाच्या द्वारे ग्रहण केले नाहीत ते विषय. जर ते विषय माझ्या कर्णेंद्रियाला, आता असं सांगा की अनेक वेळा आपण, आता हे प्राप्यकारी म्हणलं ना, तर अनेक वेळा तुम्ही रसनेंद्रियाच्या द्वारे काय केलं? भाजी खाल्ली. आणि आईने विचारलं तुला की मीठ लोण बरोबर झालंय का? काय म्हणतो आपण?
काय कळे ना का? रसनेंद्रियाला प्राप्त झाला नाही का हो विषय तो, मग का नाही कळलं? किंवा कर्णेंद्रियाच्या द्वारे काय म्हणलं, तिथून कोणतरी बोललं, कानाला स्पर्श पण झाले त्या शब्दाचे, पण काय आवाज समजलं नाही, आवाज आला नाही, असं का हो? मग प्राप्त झालं नाही का ते विषय? त्या इंद्रियाला प्राप्त झाले तरी सुद्धा वास पण आला, पण कसला वास आहे काय, किंवा काय म्हणायचं, काय वासच येईना असं म्हणतो. नाकाला लावून एखादी गोष्ट आपण वास घेतो, पण तरी वास येत नाही आपल्याला का हो? मग प्राप्त झालं नाही का तिथं त्या इंद्रियाला ते विषय? काय म्हणायचं? इंद्रिया का नाही समजलं? कारण ज्ञानाचा क्षयोक्षम म्हणायचं त्याला, म्हणजे तिथं फक्त इंद्रियांना प्राप्त होण्याचंच पर्पज घ्यायचं नाही आहे, त्याच्या पुढं जो ज्ञानाचं पण कार्य आहे. जाणणं हे इंद्रियांचं कार्य नाही आहे. विषय तर इंद्रियाला मिळाले, पण त्या विषयांचं ज्ञान करण्यासाठी तुमचं क्षयक्षम आवश्यक आहे. जर तिथं क्षयक्षम नसेल तर त्या विषयाचं ज्ञान होणार नाही. बोला. अक्षिप्रयोग पण आहेत ना ते बहुविधमध्ये, म्हणजे ते क्षयक्षम असते जसं तुम्ही म्हणला तसं. बरोबर. त्याचा तर तसं सांगितलं की ते विषय जरी त्या इंद्रियांना प्राप्त झाले तरी सुद्धा कदाचित आपल्याला ज्ञान होत नाही का? कारण तिथं आपला क्षयक्षम मंद झालेला असतो म्हणा, किंवा क्षयक्षम अन्यत्र आहे म्हणा, त्याच्यामुळं. किंवा अनेक शब्द एकाच वेळी ऐकले तरी सुद्धा आपल्याला कोणतरी काय म्हणलेलं ऐकू येत नाही, समजत नाही. 3दा हाक मारले, तुला ऐकू आलं नाही का म्हणते मम्मी बाबा. म्हणजे बाहेरचा आवाज असेल गाड्यांचा वगैरे, तुला आवाज आला नाही तर आपण काय म्हणणार नाही, प्राप्त झाले कानाला शब्द ते, म्हणून त्या इंद्रियांच्या द्वारे ते ज्ञान झालं नाही. तर इथं फक्त आता स्थूल सांगतायत की 4 इंद्रिय जे आहेत ते प्राप्यकारी आहेत, ते विषयाला प्राप्त होऊनच कार्य करणार, अन्यथा नाही. आता 2 इंद्रिया अप्राप्यकारी आहेत. कुठलं? चक्षु इंद्रिय आणि मन. काय सांगितलं होतं? चक्षु इंद्रियाच्या द्वारे त्या विषयाला स्पर्श करावा लागत नाही. जसं म्हटलं तुला लाडू बघायचं आहे, लाडू कसं बघणार? असं डोळ्यात घालून बघावं लागत नाही लाडूला. जसं तोंडात घातल्याशिवाय टेस्ट कळत नाही, तसं डोळ्यात घालावं लागत नाही तो लाडू, म्हणजे ते चक्षु दूर राहूनच त्या पदार्थाचं ज्ञान करू शकतात. तसं सगळ्याचं लावा. आरशात बघतोय आपण, तर ते रूप दिसायसाठी, आपलं रूप आरशात दिसायसाठी आपल्याला आरशात जावं लागतं का आरशाला आपल्यात घालावं लागतं डोळ्यात? म्हणजे आपण फक्त समोर उभारलो तरी सुद्धा ते रूप तिथं प्रत्यक्ष दिसतं. म्हणून चक्षु इंद्रिय असं आहे की ते अप्राप्यकारी म्हणलं गेलं, म्हणजे ते विषयाला भिडून जाणत नाही. जाणत नाही म्हणजे समजून घ्या, त्याचं कार्य त्याच विषयाशी मिळाल्यावर होतं असं नाही आहे. बस पण विषय समोर पाहिजे. जेव्हा इंद्रियांच्या प्रदेशामध्ये, सन्निकट प्रदेशामध्ये विषय येणार तेव्हाच इंद्रिया जाणणार, अन्यथा नाही. जसं आता या भिंतीच्या पलीकडं काय आहे मला नाही दिसणार आहे, कारण त्याचा आणि माझ्या इंद्रियांचा सन्निपात म्हणजे निकटता नाही झाली. जरी जवळ आहे तरी सुद्धा ही बाधा आहे. किंवा मग आता बाहेरचे स्पष्ट आहेत तिथं पदार्थ समोर, पण तरी सुद्धा मी त्याला जाणू शकत नाही, कारण त्या माझ्या इंद्रियांची शक्ती तेवढी नाही. म्हणजे सगळीकडं असं अपेक्षा समजून घ्यायची. तरी तर तेच सांगितलं, बहुतेक आपण हे वाचलं होतं, अजून एकदा वाचते. आणि शेवटचं सांगितलं मन. मन काय करतो? मन सुद्धा पदार्थाला भिडून जाणेल असं नाही आहे, कारण इथं बसून घराचा विचार येतो का नाही? हो म्हणते पोरगी, निश्चय करून आलो का ते मंदिरात. त्यांना एक पुस्तक द्यायचं होतं ते. तर म्हणून सांगितलं की मनाच्या द्वारे तो विषय नसला तरी सुद्धा आपण जाणू शकतो. जसं कधी कालांतरापूर्वी खूप काळापूर्वी आपण कुठंतरी प्रदेशात गेला असणार, कुठंतरी फिरायला गेला असणार, कुठले एखादे सीन बघितले असणार, तर त्याचं आत्ता स्मरण होतं का नाही? मग ते सगळं इंद्रियांच्या द्वारे नाही आहे, तर मनाच्या द्वारे आहे. तिथं ते बघितलं होतं, बाहुबली भगवंतांची मूर्ती बघितली होती, मग ते मनाचा विषय आहे. त्यामुळं मनाला त्या इंद्रियांचं त्या विषयाचं निकटता पाहिजे हे नेसेसरी नाही. म्हणून त्या मनाला काय म्हणलं? मन कसं आहे? उभय विषयाला ग्रहण करतं. कुठल्या? मूर्तिक आणि अमूर्तिक विषयाला.
स्पर्शनेन्द्रिय छू करके, स्पर्शनेन्द्रिय का विषय स्पर्श है, छू करके हम रस नहीं जान सकते इसमें कैसा रस है। छू करके स्पर्श ही जाना जाता है। हात लावून तुम्हाला तिखट आहे का गोड आहे हे नाही कळत, त्यासाठी रसनेंद्रियालाच ते मिळावं लागतं। त्यामुळं हाताने स्पर्श केल्यावर तुम्हाला स्पर्शच कळणार, कुठला स्पर्श आहे। किती प्रकारचे स्पर्श असतात? 8। कुठले कुठले? काय स्पर्श विचारले आता, काय शास्त्रातलं विचारले नाही। कुठले कुठले स्पर्श असतात? थंड, गरम, मऊ, कठीण, हलका, भारी, स्निग्ध आणि रुक्ष म्हणजे ओलं आणि कोरडं। मग हे सगळे स्पर्श आहेत ते हाताने स्पर्श केल्यावर समजतात। आता ओलं आहे का कोरडं आहे डोळ्यांनी पण कळतंय की हो? मग ओलं आहे का कोरडं आहे डोळ्यांनी कळत नाही का? गरम आहे का थंड आहे हे पण कळतंय आम्हाला डोळ्यांनी। बर्फ कसं दिसतंय, मग ते गरम असेल म्हणाल का कोण? वाफा यायला लागल्यावर पाणी कोण म्हणाल का थंड आहे म्हणून? मग डोळ्यांनी दिसतंय की स्पर्श पण कसं? उत्तर द्याव। त्यांनी विचारले की छू करके स्पर्श ही जाना जाता है, रस नहीं जाना जाता। तर म्हणायचे तुम्हाला जे काही दिसलं ना डोळ्यांनी ते रूपच होतं, ते स्पर्श नाहीये। तुम्ही त्याच्यावरून अनुमान करून जाणाल, वाफा यायला लागलेत म्हणजे हे गरम आहे, बर्फाचं क्यूब दिसतंय म्हणजे ते थंड आहे, म्हणजे हे तुमचं ज्ञान पुढचं मनाचं कार्य आहे, त्या इंद्रियाचं नाही आहे। ते रसनेंद्रियाने किंवा चक्षु इंद्रियाने ते विषय नाही जाणला गेला स्पर्शाचा। स्पर्शनेंद्रियाच्या द्वारेच स्पर्श जाणला जाणार, रसनेंद्रियाच्या द्वारे रस। घ्राण इंद्रिय से गंध की ही जाना जा सकता है, अन्य बात नहीं। जसं मागच्या वेळी उदाहरण दिले होते की भाजीचं वगैरे वास बघून लोक ओळखतात, तिखट आहे का गोड आहे, कशी झाली आहे। दुधाचा वास घेऊन समजतंय म्हणते करपलं म्हणून। मग चक्षु इंद्रियाचा विषय का घ्राणेंद्रियाचा विषय? घ्राणेंद्रियाचा विषय म्हणजे मला म्हणायचंय भाजी तिखट झाली का हे वास घेऊन पण अनेकांना कळतं। मग ते रसनेंद्रियाचा विषय का घ्राणेंद्रियाचा विषय आहे? तिखट आणि गोड। मग वास घेऊन कसं काय कळलं तुम्हाला? सगळं बरोबर झालंय का नाही, मसाला वगैरे असं? तर रसनेंद्रियाचा विषयच तिखट गोड वगैरे हे आहे। घ्राणेंद्रियाने तुम्ही अनुमान लावताय, असा वास येतोय म्हणजे हे असं झालंय, तिखट झालंय, गोड झालंय असं वगैरे, हे सगळं पुढं मनाचा विषय परत। बर चला, तर घ्राणेंद्रियाने गंधच जाणला जातो, अन्य नाही। चक्षु इंद्रिय से रूप ही जाना जा सकता है, अन्य बात नहीं। श्रोत्र इंद्रिय से शब्द ही जाने जा सकते हैं। जैसे इन इंद्रियों का विषय नियत है, आता ह्या प्रत्येक इंद्रियांचा विषय नियत आहे, त्याच्याद्वारेच तो विषय जाणला जाणार। रसनेंद्रियाच्या द्वारे रसच, कर्णेंद्रियाच्या द्वारे शब्दच जाणला जाणार, ह्याला म्हणायचं नियत विषय। काय म्हणायचं? नियत म्हणजे फिक्स, त्याला तेच विषय असतात। पण त्याप्रमाणे मनाला नियत विषय नसतो। मन का विषय नियत नहीं होता, कुछ भी जान ले, इस कारण मन को अनियत विषय वाला कहा है। म्हणजे मन कुठल्या इंद्रियाचा विषय जाणतो? मन कोणाला जाणतं? मनाचा विषय असा कुठला फिक्स नाही आहे। तुम्ही ते कुठल्याही काय म्हणायचं इंद्रियांचा विषय म्हणायचं का नाही आहे म्हणायचं? मनाचा विषय आहे तो कुठला विषय आहे? पाच इंद्रियांच्या विषयाला ग्रहण करू शकतो, म्हणून तिथं त्या मनाचं स्पेसिफिक असं काही विषय आहे असं नाही। काय म्हणले विद्या काकी? मनाचा विषय कुठला असतो असा प्रश्न आहे माझा। अनियत विषय असतो म्हणजे काय? अनिंद्रिय म्हटलं ना। अनिंद्रिय म्हणजे मन, मनाचा विषय कसा असतो हा प्रश्न आहे। मनाचा विषय पण चेतन दोन्ही पण असतो। असं काय चेतन अचेतनचा विषय नाही आहे, इंद्रियज विषय असतो का नसतो असा प्रश्न आहे।
तर इथं सांगितलं म्हणून की जसं या 5 इंद्रियांना नियत विषय आहे, त्याला त्याच्याद्वारेच जाणलं जाणार, अन्यांच्याद्वारे नाही, तसं मनाचं नाही आहे. मनाच्याद्वारे तुम्ही कुठलाही विषय जाणू शकता. एक्झाम्पल द्या. मनाच्याद्वारे काय जाणतो? काय जाणायला लागली आता? काय चाललंय मनात? काय चाललंय हो मनात? कुठला विषय जाणतोय? तिकडे लावायची का हो? सूक्ष्म आंतरिक दूरवर्ती पदार्थ मनाच्या द्वारे जाणतोय. बरोबर आहे की, कारण ते सगळं अनुमान ज्ञान आहे, त्यामुळे ते तर जाणणारच. जे काय स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान हे सगळे मनाचे विषय आहेत. मग मला म्हणायचं आहे की सगळ्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये त्या मनाचा व्यापार होतो. जसं म्हणलं ना आत्ता की त्या वाफा यायला लागलेत म्हणजे त्या पाण्यातून तुम्हाला स्पर्श केला नाही तुम्ही, पण मनाच्याद्वारे बघितलं. मग काय म्हणायचं? डोळ्याच्याद्वारे पाहिलं की वाफा यायला लागलेत आणि मग मनाने निर्णय केला तुम्ही, म्हणजे अनुमानाने, ज्ञानाने. अनुमान ज्ञान पण मनाच्याद्वारे होणार आहे. म्हणजे ज्या अर्थी इथं वाफा यायला लागले त्या अर्थी हे गरम पदार्थ आहे. असं जास्त लाल बुंद झाली आहे भाजी, त्या अर्थी हे तिखट झालेलं आहे, अजून खाल्लं नाही आपण, पण मनाच्याद्वारे असं आपण तर्क, अनुमानाने वगैरे जे जाणतो ते, म्हणजे 4-5ही इंद्रियांचा विषय ते मन ग्रहण करू शकतं. म्हणून त्या मनाला म्हटलं अनियत विषयवालं असतं. जैसे स्पर्शनेन्द्रिय, रसनाइंद्रिय, घ्राणेन्द्रिय, कर्णेन्द्रिय ये प्राप्यकारी है, इसी प्रकार मन प्राप्यकारी नहीं है. देखो भीड़ करके जानने का नाम प्राप्यकारी है. म्हणजे प्राप्त होऊन जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं प्राप्यकारी. जब कान में शब्द भरते हैं तो कान शब्द जाने जाते हैं, नासिका में गंध भरती है तो गंध जानी जाती है, रसना से रस जाना जाता है, स्पर्शनेन्द्रिय से जब स्पर्श भिड़ जाता है तब स्पर्श जाना जाता है. यूँ 4 इंद्रिया प्राप्यकारी है, आंखें अप्राप्यकारी है. डोळे आहेत ते अप्राप्यकारी असतात. सांग भाऊ कसं? मी सांगितलेलं एक्झाम्पल सोडून सांग. डोळे अप्राप्यकारी का? उदाहरण सांग, उदाहरण जोरात बोल. काय म्हणते? कोण बोललं? बोला. काही पदार्थांना जाणताना त्याला स्पर्श करावा लागत नाही किंवा काय असं. उदाहरण सांगा. उदाहरण चंद्राला जाणताना. बर, चंद्राला जाणताना जर डोळे तिथे मिळाले असते मग जाणले असते तर कुठे गेले असते डोळे आपले? स्वर्गात. किंवा आता हे वाचायचं आहे मला, तर मी हे डोळ्यात घातल्यावर वाचायला येईल का मला? म्हणजे त्याला दूर काही स्पेसिफिक अंतर ठेवूनच तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान होणार. डोळ्यात भिडलं तर म्हणूनच म्हणलं चष्मा पण काही अंतर असतो, तर ते तुम्ही त्याच्याद्वारे पाहू शकता. जर ते चष्मा पण घुसला जर डोळ्यामध्ये तर जाणता येणार नाही काय सुद्धा. तसंच सांगितलं म्हणून की कुठलाही विषय असू दे डोळ्याच्याद्वारे जाणायचं आहे तर त्याच्यामध्ये अप्राप्यकारिता आहे. जर डोळ्यात घुसलं काय तर ते काय आहे हे बघायला आपल्याला आरसा घ्यावा लागतो. म्हणजे डोळ्याचा रंग कसा आहे कसं बघणार हो? कोण तर म्हटलं तुझे डोळे लाल झालेत कसं बघणार? बघू डोळ्याने बघता का नाही? मग कसं बघणार? आरशात बघावं लागतं. आरशात बघावं लागतंय ना. मग आरशाने बघितलं का डोळ्याने बघितलं? म्हणजे म्हणायचे की जर डोळ्याच्या मध्ये उलट स्पर्श झाला तर त्या विषयाचं ज्ञानच होत नाही. त्यामुळं ते म्हणजे त्या चक्षुला जर प्राप्त झाला तो विषय तर त्याला जाणूच शकत नाही, पण जर ते दूर असतील तरच त्याच्याद्वारे जाणता येणार. असं सांगितलं की हे दोन्ही इंद्रिया अप्राप्यकारी आहेत आणि या 4 इंद्रिया प्राप्यकारी आहेत. त्यासाठी उदाहरण देते. ज्ञान की पद्धती के ज्ञान के लिए दृष्टि का दृष्टांत देने का कारण, म्हणजे ज्ञान सुद्धा असंच आहे हे सांगायचं आहे त्यांना. जसं दृष्टी किंवा आपली नजर, आपले डोळे प्राप्त होऊन जाणत नाहीत त्या विषयाला, तसं म्हणजे म्हटलं की डोळ्यांनी जर प्राप्त होऊन जाणले असं म्हणलं तर अग्नीला कसं जाणणार? पाण्याला कसं जाणणार? म्हणजे ते डोळ्यात घुसले तर जाणता येईल असं म्हणावं लागेल. मग जसं ते दूर राहून जाणतात तसं ज्ञान सुद्धा त्या विषयांना स्पर्श न करता जाणतं.
आता या पुस्तकाला मला जाणायचं आहे, ज्ञानाने जाणायचं आहे, डोळ्याने नाही. तर ज्ञानाने जाणत असताना ते ज्ञान याला स्पर्श करणार मग जाणणार असं होतं का? ज्ञानात विषय तर प्रत्यक्ष आले तरी सुद्धा ते त्याला स्पर्श न करता जाणले जातात. परोक्ष असतील तरी सुद्धा स्पर्श न करता जाणले जातात. तसं त्यासाठी दृष्टीचं उदाहरण दिलं. म्हणजे भूत भविष्याला पण ज्ञान जाणतंय ना. बरोबर. वर्तमान जवळ पाहिजे असं काही नाही. बरोबर. तसंच मनाचा पण विषय तिन्ही काळाचा आहे, पण इंद्रियांचा विषय सांगितलं वर्तमान काळातल्या विषयालाच ग्रहण करणार. तुम्हाला भलेही आज खाताना आठवतंय काय, कालची भाजी आजच्यापेक्षा छान झाली होती. कुठल्या इंद्रियाचा विषय हो? कालची भाजी आज नाहीये तुमच्या तोंडात, मनाचा विषय झाला तो. म्हणजे भूतकाळातला विषय पण जाणला गेला, तो वर्तमानात रसनेंद्रियाचा विषय नाही आहे, मनाचा विषय आहे. म्हणून सांगितलं इंद्रिया तर वर्तमान विषयालाच ग्रहण करतात, पण मन आहे ते तिन्ही काळातल्या, किंवा ज्ञान आहे ते तिन्ही काळातल्या विषयाला ग्रहण करू शकतं. म्हणून त्यांनी ह्याच्यात घेतलं ना उदाहरण, काय 320 गाथेमध्ये समयसारच्या काय सांगितलं होतं तिथं? दिठ्ठी जहेवणाणं अकारयं तह वेदयं चेव जाणय्य बंधमोक्षं कम्मोदयं निज्जरं चेव. दिठ्ठी म्हणजे दृष्टी. दिठ्ठी जहेवणाणं दृष्टीप्रमाणे ज्ञान, ज्याप्रमाणे दृष्टी त्याप्रमाणे ज्ञान. दिठ्ठी जहेवणाणं अकारयंतः अवेदयं चेव. अकर्ता आहे, अवेदक आहे, म्हणजे त्या पदार्थाला करता नाही आहे. ती दृष्टी त्या पदार्थाला करत नाही, फक्त जाणते. तसं ज्ञानसुद्धा कुठल्याही पदार्थाचा, कुठल्याही जीवाचा, द्रव्याचा करता नसतो, फक्त ज्ञाता असतो, जाणतो. लहानाचं मोठं कोण केलं? कोण केलं? मम्मी पप्पांनी. म्हणजे केलं म्हटलं तरी प्रश्न आहे, नाही केलं म्हटलं तरी जा म्हणतात मग घरातनं. आम्ही नाही केलं तर. म्हणजे तिथं करता नाही आहे बाहेर कोणी, मग तिथं म्हणून सांगितलं. तसंच ज्ञानसुद्धा कुठल्या पराचा करता नसतो, फक्त ज्ञाता असतो. जाणीय बंध मोक्षम, त्याचप्रमाणे जीव काय करतो त्या कर्मबंधांचं, बंध असू दे, उदय असू दे, निर्जरा असू दे, त्याला फक्त जाणतो. तर इथं म्हणून सांगितलं आखे भिड़े बिना जानती है, दूर रखी हुई चीज को आखे भिड़े बिना जानती है. इसी कारण इस आत्मा के उस ज्ञाता दृष्टा स्वभाव को बताने के लिए आँखों का उदाहरण लिया जाता है. जैसे ये आँखें दूर रहने वाली चीज़ों को बिना भिड़े जान जाती है, जैसे ये आँखें दूर रखी हुई चीज़ को नहीं करती, नहीं भोगती, किंतु जानती भर है. काय म्हणले? दूर ठेवलेल्या वस्तूला, आता हे पुस्तक आहे, या पुस्तकाला, या शास्त्राला डोळे भिडत नाहीत, त्याचं करता नाही आहे, त्याचं भोगता नाही आहे, फक्त ज्ञाता आहेत. म्हणजे जाणायचं कार्य फक्त त्या इंद्रियांच्या द्वारे होतं. त्या विषयाला मी या पुस्तकाला चक्षु इंद्रियाच्या द्वारे करता नाही आहे, करू शकत नाही, फक्त जाणू शकतो, करता नाही, भोगता नाही. जानती भर है. इसी प्रकार यह ज्ञान दूर रहने वाले पदार्थों को न करता है न भोगता है, किंतु जानता मात्र है. यह उदाहरण दिया जाता है. तो ये आँखें भी अप्राप्यकारी है, ऐसे ही मन भी अप्राप्यकारी है. यह मन किसी पर पदार्थ से भिड़कर नहीं जानता. हमारा मन आपके पास है. कुठं गेलो? जाते का असं मन कुठं? काय दिल म्हणायचं, सॉरी चुकलं. हमारा दिल आपके पास आहे असं म्हणतात ना. दिल म्हणजे मन म्हणा. आता तिथं काय म्हणायचं? तुझ्या मनात कोण आहे म्हणताना ते हिंदीमध्ये दिल म्हणतात. मग मनात कोण असतं आणि मन कोणाकडं जातो? तुमच्या मनात कोण आणि तुमचं मन कोणाकडं? म्हणजे मनात तर कोण घुसत नाही आणि मन कोणाकडं जात नाही. जिथं आहे तिथंच आहे, बस जानता मात्र है. यह मन किसी पर पदार्थ से भिड़कर नहीं जानता. माझं मन त्याच्यावर आलं. कोणावर आलं? त्या साडीवर आलं, त्या घड्याळावर आलं, त्या एखाद्या कुठल्या वस्तूवर आलं माझं मन. कुठं गेलं मन? निघून बाहेर गेलं का त्या वस्तूमध्ये भिडायसाठी? नाही.
यही मन उनके बारे में अपने चिंतन से उन्हें जान जाता है। यह मन मति ज्ञान और श्रुत ज्ञान का साधनभूत है। मति ज्ञानाने जाणायचं तर या मनाच्या द्वारे पण जाणू शकतो, श्रुत ज्ञानाने जाणायचं तर मनाच्या द्वारेच जाणू शकतो। जसं झाड दिसलं आणि त्याला आंबे दिसले, काय केलं, इंद्रियांनी पाहिलं आंबे आहेत। आता तो हापूस आंबा आहे हे कसं कळलं, डोळ्यांनी, कसं, घ्राणेंद्रियांनी, वासानी, सगळ्या आंब्यांना वास असतो। रसनेंद्रियांनी पण नाही, रसनेंद्रियांनी बघितलंय हो फक्त, अजून कुठं झाडावरच आहे ते, नाही चाकू वगैरे नव्हता आता, चाकून बघितलं नाही। म्हणजे मनाचं कार्य आहे, ज्या अर्थी हे असा आहे, रंग असं त्याचं शेप आहे, असं त्याचं क्वालिटी आहे, म्हणजे तो हापूस आंबा आहे। असं जेव्हा तुम्हाला ते मनाच्या द्वारे जाणलं त्यावेळेस त्याचं ज्ञान झालं। म्हणून म्हटलं मती ज्ञान आणि श्रुत ज्ञानाने जेव्हा जाणतो त्यावेळेस तिथं मती ज्ञानाने जाणताना मन आणि इंद्रिय दोन्हींचं अवलंबन आहे, पण श्रुत ज्ञानाने जाणताना मनानेच जाणतो। काय म्हणले, ही मती ज्ञान कधी होतं, 5 इंद्रिय आणि मनाने जेव्हा जाणतो तेव्हा मती ज्ञान होतं, पण श्रुत ज्ञान होताना नियमाने मनाचंच अवलंबन असतं। जसं मती ज्ञानाने म्हणजे सांहारिक प्रत्यक्ष म्हणतो आपण त्याला, जसं ही भिंत मी प्रत्यक्ष पाहतो असं आपण म्हणतोय, त्यावेळेस डोळ्यांच्या प्रत्यक्ष समोर आलाय तो विषय, त्यामुळं इंद्रियांनी प्रत्यक्ष जाणलं म्हणताना मती ज्ञान झालं। आणि परोक्ष जाणत असताना मनाचं अवलंबन असतं। स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम हे सगळे कसे आहेत, तर हे मनाचे विषय आहेत। म्हणून मती ज्ञानाने जाणताना मनाचं पण अवलंबन असू शकतं, इंद्रियांचं पण अवलंबन असू शकतं, पण श्रुत ज्ञानाने जाणताना विशेष जाणतोय म्हणजे तिथं मनाचं अवलंबन असतं। जसं लाल काहीतरी दिसलं, काय ते सांगितलं नाही दीपिकेत उदाहरण, काय दिसलं, पांढरं काहीतरी दिसलं आकाशात फडफडताना, मग नुसतं दिसलं हे झालं मती ज्ञानाचं कार्य, इंद्रियांच्या द्वारे जाणलं। आता पुढं मनाने कार्य केलं, काय, तो ध्वजा आहे किंवा तो बदक आहे असं जे जाणलं ना, हे विशेष जाणलं, हे श्रुत ज्ञानाचं कार्य। मग मनाने जे कार्य होतं ते विशेष कार्य केलं जातं, त्याच्यामध्ये श्रुत ज्ञानाचा व्यापार असतो। मन के द्वारा श्रुत ज्ञान भी होता है, मति ज्ञान भी होता है। मन मूर्त और अमूर्त पदार्थों को जानता है। इस गाथा में मूर्तिकता का व अमूर्तिकता का स्वरूप बताया है। कशाला म्हणलं अमूर्त, मूर्ती कशाला म्हणलं होतं, हां, ज्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण गुण दिसून येतात ते मूर्तिक आहे, आणि ज्याच्यामध्ये हे नाही दिसत ते अमूर्तिक आहे। लिहा काय सांगितलं, असं मी सांगायचं होय तुला, लिहा म्हणून। हां, मूर्तिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण असतं ते मूर्तिक। आपण नुसतं म्हणतो जे दिसतं ते मूर्तिक, तर ही भाषा, हे लक्षण काय होईल, अव्याप्ती दोषाने दूषित होईल। कसं हो, का, हां, परमाणु घ्या की, काय सांगितलं, जे हां, किंवा अनेक असे सूक्ष्म स्कंद आहेत, परमाणूच नाही, की जे इंद्रिय ग्राह्य नाहीत पण तरी सुद्धा मूर्तिक आहेत, म्हणून त्यांनी केलेली परिभाषा योग्य आहे। स्पर्श रसगंध वर्ण ज्याच्यामध्ये आहे त्याला मूर्तिक म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण नाही त्याला अमूर्तिक म्हणतात। देखो यह आत्मा भी अमूर्त है, सबसे न्यारा केवल अपने स्वरूप मात्र है। ऐसे अमूर्त होकर भी यह आत्मा आज कितना भयशील है, बंधन में पड़ा है। अमूर्ती काय, त्याला कोणाचं भय आहे हो, कोण काय करू शकतं सांगा तुमच्या आत्म्याला, मारू शकतं, पकडू शकतं, बांधू शकतं, काय करू शकतं? तुमच्या आत्म्याला पाहूच शकत नाही कोण, तर काय करायचं, तर दूरच राहिलं। मग किती जणांचं कोणाकोणाचं भय, जसं काल म्हणले ना, पूजाला सोडायला जाताना तिथं अंधार आहे म्हणली, मला नाही बोल भीती वाटते म्हणली, म्हटलं काय करते अंधार, तुला काय खाणार आहे काय, म्हटलं इथं पूर्ण कंपाऊंड असं आहे की पूर्ण सुरक्षा आहे, बाहेर जायला काय आपल्याला भयच नको। रात्रीचे 10 वाजले होते ॲक्च्युली, पण ते काही तिथं रस्त्यावर लाईट नव्हती म्हटल्यावर भय वाटलं। कशाचं भय वाटतं, आपल्याला कोणतर काहीतरी करेल, मग त्यांना सांगायचं जीव तर अमूर्तिक आहे, कोण काय करणार तुम्हाला,
म्हणजे त्या जीवाला कोणी इजा करू शकत नाही, पकडू शकत नाही, मारू शकत नाही. ये सारी स्थितियाँ इसकी बन रही है, यह सब बड़े विषाद की बात है. म्हणजे भय वाटतंय किंवा अडकलोय कुठं तर असं वाटतंय, हे सगळं दुःखाची गोष्ट आहे. आत्मा के स्वरूप को निरखो तो यह तो विशुद्ध ज्ञान और आनंद स्वरूप है. इसमें कोई भय नहीं, शंका, खेद, विपदा किसी की भी गुंजाइश नहीं है. लेकिन हम अपने ऐसे स्वरूप को संभाले तब ऐसी वृत्ती बने. जेव्हा तुम्हाला समजेल की माझं स्वरूप असं आहे, कसं निर्भय आहे, निशंक आहे, हर्ष स्वरूप आहे, हे समजेल त्यावेळेस हे सगळं निघून जाणार, भय वगैरे. जसं म्हटलं की एक मनुष्य चालला होता ट्रेनमधून आणि त्याच्याजवळ 1,00,000 रुपये होते बॅगमध्ये आणि तो रात्रीतनं प्रवास करणार होता. आणि काय झालं, त्या कंपार्टमेंटमध्ये तो एकटाच होता. म्हटलं किती निर्भय, चला आपल्याला कोण नाही आहे जवळ, काय भय नाही आहे, जवळ घेऊन पिशवी झोपला. आणि काय झालं, आता हळूहळू पुढच्या स्टेशनला सगळे लोक चढायला लागले आणि तेही कंपार्टमेंट भरलं. काय झालं, आता झोपच उडाली. का, जवळ 1,00,000 रुपये आहेत. कोणाला माहिती आहे, त्यालाच माहिती आहे, दुसऱ्या कोणाला माहीत नाही. पण त्याला भय कोणाला माहिती झालं तर, म्हणजे कशाचं भय हो, पैशाचं भय होतं का, पैसे माझ्याजवळ आहेत ते कोणीतरी नेतील ह्याचं भय. कशासाठी सांगत होते मी, हां म्हणजे जेव्हा ज्ञान होणार त्यावेळेस भय संपणार. मग माझं सुख, माझा आनंद त्याच्यामध्ये आहे हे मानलं म्हणून भय झाला. मग ते नष्ट झालं, कोणी चोरलं, नेलं तर. जसं काय झालं, आम्ही एकदा शिखरजीला चाललो होतो, काय येत होतो आणि असंच की फार जण होतो म्हणल्यावर इकडं तिकडं डिस्ट्रीब्यूट झाले होते सगळे, एक कंपार्टमेंटमध्ये सगळेजण नव्हते. मग आमचे वडील होते ते एका RAC सीटवर असं झोपले होते की 2-3 कंपार्टमेंटमध्ये त्यांची दृष्टी राहावी, म्हणजे आम्ही इकडं तिकडं डिस्पर्स झालेलो त्याच्यामुळं. आणि मग सामान त्यामुळं सगळं एकांचं इकडं आणि तिकडं सगळ्यांच्या बेडच्या खाली वगैरे असं होतं. आणि आता रात्रीची वेळ आणि दौंडवरनं गाडी चालली होती. म्हटल्यावर काय झालं, सगळ्यांनी अलर्ट दिलं होतं दौंडला, जागी राहावा, सावध राहावा असं वगैरे. म्हटल्यावर आम्हाला झोप लागली होती आणि वडिलांनी काय केलं होतं, सगळ्या बॅगा खाली घालून ते पॅक व्यवस्थित बसले होते. म्हटल्यावर निश्चिंत. आमच्याकडे साखळ्या पण होत्या, पण ते साखळ्या लावल्या नव्हत्या बरं का, ते पिशवीत एका घालून त्यांनी त्यांच्याजवळ ठेवल्या होत्या. लावल्या वगैरे पण असतील कुठं काय, पण जास्तीचं सगळं ते कुलूप, किल्ली, ते साखळी वगैरे त्यांनी जवळ घेऊन झोपले होते. आणि त्यांच्याजवळ काय बॅग नव्हती, सगळ्या बॅगा आमच्याजवळ आणि आम्ही सगळेजण रक्षा करणार बरं का त्याची आणि त्यांनी आमची रक्षा करणार असं. आणि झालं काय, नेमकं त्या दौंडला क्रॉस केलो आम्ही. आणि गाडी थोडा वेळ थांबली होती, पण आम्ही सगळे रात्रीची वेळ असल्यामुळं सगळे झोपलो होतो, पप्पा जागे होते. आणि त्यांनी मध्येच माणसं चढली म्हटल्यावर काय केले, उठले. झोपले होते असे आडवे आणि उठले आणि सगळीकडे त्यांनी नजर फिरवली आणि झोपले. काय झालं, त्यांच्या डोक्याखाली पिशवी ठेवली होती ना, तीच गेली. त्याच्यात होते ते साखळ्या आणि लॉक आणि किल्ली. काय झालं, ते झोपल्यावर कळलं त्यांना की डोक्याखाली ठेवलेलं होतं. त्यांनी दुसरं काय गेलं नाही हे बघायला डोळे दुसरीकडे गेले, तोपर्यंत करणाऱ्यांनी काम करून घेतलं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, त्या साखळ्यांनी रक्षा होणार होती का, त्या साखळ्याच गेल्या, म्हणजे त्यांची रक्षा कोण करायची असं. म्हणजे आपण आपली रक्षा कोण करणार ह्याचं भय आहे ना तुम्हाला. तर त्यासाठी सांगायचं आहे की जे स्वयंरक्षित आहे त्याची कोण रक्षा करायची आवश्यकता नाही, त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, कोणी काही इजा करू शकत नाही. मग भय कशाचं. मग ते सगळे बॅगा सुरक्षित आहेत की नाही हे बघायसाठी कोणी नेलं का हे भय. आणि मग जायचं होतं ते तर गेलं, सगळ्यांना उठल्यावर कळालं की आमच्याजवळचं सगळं सुरक्षित, त्यांच्याजवळच गेलं. आता कोण कोणाला दोष देणार. म्हणजे असं जे व्हायचं असतं ते होत असते. त्याच्यामुळं आपल्याला ज्या गोष्टीला जास्त सांभाळलं जातं ना ती उलट नष्ट होती. म्हणून सांगायचं काय, बाहेर कशामध्ये अडकू नका. हम अनादि मोह से मलिमस होकर पर पदार्थों में ममता बनाकर अपने आप की निराकुलता को प्राप्त नहीं कर पाते हैं, किंतु जब भी इस जीव का सुधार होगा इस ही उपाय से सुधार होगा. म्हणजे पप्पाने आम्हाला सांगितलं नाही बरं का ते गेलं म्हणून. आम्ही आपलं पोचल्यावर घरी विचारलं साखळ्या कुठे आहेत.
म्हणजे असं आपण आपली चूक झाली तर आपल्याकडनं लगेच एक्सपोज करत नाही सगळ्यांसमोर. तेच आपल्याकडे झालं असं तर बघायला येत नाही का, लक्ष ठेवायला येत नाही का, कुठं गेला होता, काय करत होता, असं होणार. म्हणजे असं आपली वृत्ती असते. ह्याला म्हणतात मोह. विषयों के सेवन से, विषयों की प्रीति से सुधार नहीं हो सकता. जोपर्यंत तुम्ही त्या विषयामध्ये अडकून राहणार तोपर्यंत आपला त्यातून मोह नष्ट होणार नाही. बात कठिन लग रही है परंतु कोई क्षण ऐसा आएगा कि मोह का त्याग, परिग्रह का त्याग यह कुछ कठिन न लगेगा. वाटणार नाही जेव्हा तुम्हाला यथार्थ दृष्टी प्रगट होणार त्यावेळेस त्या मोहाचा, त्या वस्तूचा, परिग्रहाचा त्याग करायला कष्ट वाटणार नाहीत. कसं काय मुनी सगळ्या परिग्रहाचा त्याग करतात, कपडे सुद्धा त्यांना ठेवू वाटले नाही जवळ, कसं काय असं होऊ शकते हो परिणती. म्हणजे तेवढं ममत्वच राहिलं नाही त्याच्यामध्ये, इतकं निष्परिग्रहतेचा अनुभव. कठिन न लगेगा बल्कि मोह और परिग्रहों की और उपयोग भी न ढूंढ कर देखेगा. म्हणजे त्यांचा उपयोग सुद्धा तिकडे जाणार नाही कोणी कसले कपडे घातलेत. मुनींना काय विचार येतो, तुझे लाल कपडे आहेत, त्याचे पांढरे कपडे आहेत, त्याचे चांगलं आहे, ह्याचं वाईट आहे, काय विचार येतो. कारण त्याच्याबद्दल काही दृष्टीच राहिली नाही ना अंतरंगामध्ये. कसलं काय आहे, कोणाचा दागिना कसला, काय गरज आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोगच नाही आहे, त्याच्यातून मोह निघून गेला आहे, तर त्या गोष्टी बघण्यासाठी कुठं आपण आतुर होणार. जी गोष्ट आपण वापरतच नाही, समजा चष्मा मला नाही आहे आणि तुम्ही मस्त मस्त चष्मे घातलेत, मला काय विचार येणार आहे, तो छान आहे तेव्हा आपण घालावा असा येणार का विचार. जी गोष्ट माझ्याकडं मला त्याच्याबद्दल मोहच नाही आहे तर त्याच्याविषयी मी बघणार पण नाही तिकडं. मग तसंच सांगायला तिथं की त्या मोहाचा ज्याला सहजतेने त्याग झाला त्याला कुठल्याही अन्य गोष्टींची विचार येत नाहीत. म्हणजे अन्यांकडे ती गोष्ट पाहू वाटत नाही. दृढ़ता से अपने ज्ञान प्रकाश का अनुभव हो, अपने आप की संभाल से ही अपना कल्याण है. म्हणून सगळं हे सांगायचं कशासाठी, मूर्तिगडी अमूर्तिक विषय आहे तर त्याला जाणताना आपण ज्ञाता राहा, त्याचे करता आणि भोगता बनायला जाऊ नकात, अन्यथा आपल्याला पण त्याचा त्रास होणार. हम अधिकतर अपने इस अमूर्त स्वरूप की ओर दृष्टि रखे, निज को निज और पर को पर जानने की जब दृढ़ता नहीं रहती तभी आकुलताओं की उद्भूती होती है. कधी आकुलता उत्पन्न होती, जेव्हा ज्ञाता राहत नाही तेव्हा. अनादि से लेकर अब तक जो आकुलताओं का तांता लगा है, इसका कारण यह है कि इन समस्त पर पदार्थों से भिन्न इस निज स्वरूप की प्रतीति नहीं है. स्वतःचा अनुभव नाही आहे म्हणून आकुलता होते. आकुलता म्हणजे काय, असं चंचलता. चंचलता. बरं, एका विषयावर उपयोग स्थिर राहत नाही. बरं, अजून जसं आता तुम्ही घरात आहे, सांगा बघू आकुलता आहे का निराकुल आहे. भाजी करू, आमटी करू, काही इकडं शास्त्र शिकू, तिकडं त्याला देऊ, काय काय करू. म्हणजे याला म्हणायचं आकुलता. असला तरच निराकुल होणार. म्हणजे उपयोग जिथं आहे तिथं निराकुलता असते आणि उपयोग जर अनेक विषयांना ग्रहण करायला गेला तर आकुलता उत्पन्न होते. जब भी शरण होगा तो हमारे लिए हमारी विशुद्ध प्रवृत्ती ही शरण बनेगी. हे सांगायसाठी म्हणून त्यांनी हा सगळा विस्तार केला. म्हणून त्या सगळ्या द्रव्यांमध्ये माझं द्रव्य काय आहे हे समजून घ्या आणि तो मी अमूर्तिक आत्मा जाणणार आहे. हे जाणलं तर आपल्याला सुद्धा त्या आत्म्याची सहज प्राप्ती होऊ शकते आणि आकुलता नष्ट होते. हो, सांगूया जोरात.